आता आहे भरणा नाक्यात खेडला, पेट्रोल भरतो इकडे गाडीमध्ये। आम्ही ॲक्च्युली चाललो एका ठिकाणी, बघूया त्या ठिकाणावर पोहोचलं तर, कारण पाऊस पडतो आहे। बघू, शक्य झालं तर जाणार आहे आम्ही तिथे, तेव्हा तुम्हाला दाखवू। आणि रोड मग काय म्हणणार पाहिजे की पाऊस आहे इथे पाठीमागे, त्यामुळे तुम्हाला दाखवता पण येत नाही। दाखवता येत नाही म्हणजे माझा मोबाईल ना वॉटरप्रूफ नाही, त्यामुळे मला तो आतमध्ये ठेवणं गरजेचंच आहे। तरी पण बघू, पुढे जाता जाता काय दाखवता आलंच तर थांबून दाखवेन। चांगल्या ठिकाणी चाललो, पण बघूया आता, उशीर झाला ॲक्च्युली, 2 वाजून गेलेत, 2:15 सॉरी। बघू, चला। गुड आफ्टरनून, आता झाली आहे दुपार आणि आपण चाललो आहे, मला चाललं आधीच सांगून सांगतो तर मंडळी, आपण चाललो रघुवीर घाटाला। रघुवीर घाट कोकणातला खूप म्हणजे सातारा आणि रत्नागिरी जिल्हा आहे ना जोडणारा हा जवळचा घाट, आणि खेड तालुक्याला जोडणारा हा घाट आहे। पावसात ॲक्च्युली तिकडे दगडी वगैरे कोसळतात, तरी पण आपण जाऊन बघून येऊया, आपल्याला कसा तो एक्सप्लोअर करता येतो बघूया। तर तुम्हाला त्या रोडकडे जायचं असेल, त्या रघुवीर घाटाला जायचं असेल तर तुम्ही येत असाल मुंबईवरनं येत असाल तर मुंबई गोवा हायवेने खेडला आलात की खेडला भरणी नाका आहे, तिथनं आलात पुढे की एक रोड जातो रेल्वे स्टेशनला, एक जातो सरळ गोवा चिपळूण सिंधुदुर्ग तिकडे, आणि हा मधीच रोड जातो बघा रेल्वे स्टेशनपासनं। मुंबईवरनं येत आहे तर सरळ इकडे लेफ्टला जावा, वेरळ खोपी रोड आहे बघा, इकडे वेरळ आणि खोपीला जाणारा रोड आहे, तिथनं राईट मारा। आणि जर चिपळूणकडनं येत आहे, गोव्यावरनं येत आहे तर राईट साईडला जायचं। तेव्हा आमचा ड्रायव्हर तर आहे तयार, तर बघा आता आपण जायचं आहे, तर चला मंडळी। तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल आपण मामाच्या गावी परवाच येऊन गेलो, तर हे तिसंगी फाटा, आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे शिरगाव खोपीला, आणि खोपीवरनं मी दाखवतो तुम्हाला कुठे जायचं आहे पुढे आपल्याला। तर म्हणजे आपल्याला जायचं आहे रघुवीर घाटाला, तर तुम्ही येत आहात तर वेरळ फाट्यावरनं, मुंबई गोवा हायवेवरनं वेरळ फाट्यावरनं सरळ आलात की त्या तुम्हाला तिसंगी फाटा लागतो, आणि तिसंगी फाटा लागला की पुढे इथनं याच रोडने सरळ सरळ जायचं आहे, कुठेही न वळता, कुठेही टर्न न मारता सरळ सरळ खोपी गावातनं पुढे जाऊन लेफ्ट मारायचं आहे। ते दाखवू आपण तुम्हाला पुढे पुढे, ठीक आहे? तर चला मंडळी, जाऊ आता आपण। मार्गाने जातोय खोपी रोडला, हा बघा हा तिसंगीला माझ्या मामाच्या गावी गेला रोड, आपल्याला लेफ्ट नाही मारायचं, सरळ जायचं इथनं पुढे। आणि इथे अशी बरीच ठिकाणं आहेत, तर बघा हा किल्ले मही मंडणगड, हा 21 किलोमीटर आहेत ना, आम्ही कधी गेलो नाही, आम्ही तिकडे नाही जाते सध्या, आम्हाला जायचं ॲक्च्युली उचाटला। उचाटला म्हणजे आपल्या सातारा, ॲक्च्युली जवळजवळ सातारा जिल्ह्यातच, बघू कांदाटखोरे शिंदे वनक्षेत्र। तर आपण चला इथनं सरळ जायचं आहे आता मंडळी। इथे पाठीमागे एवढा पाऊस आहे, तुम्हाला दाखवला का समीक्षा, आणि इथे बघा अचानक थांबला, आता पुढे पाऊस असेल की नाही सांगता येत नाही, तर चला आता आपण जाऊ। हे बघा मंडळी, पावसाचं एकदम लहरी खातं असतं, इकडे तर पाणीच नाही, पाऊसच नाही, असं असतं मंडळी, पाऊस हा मुडी असतो, बरोबर, अल्लड मुलासारखा असतो। आता मंडळी हा आहे खोपी रोड, आपण ह्याच्या अगोदर एकदा आलेलो आहे इथे, जेव्हा माझ्या मामाच्या म्हणजे आमच्या मामाच्या मुलगीचं लग्न होतं, तर त्या लग्नासाठी आलो होतो इकडे, ह्याला बिसगरलाच आलो होतो, तेव्हा मंडळी एकदम सुखे ठाक रस्ते आहेत एकदम। आता आपण कुठे आलो आहे, सोलाई मंदिर, रुवंडी। मंडळी खोरात भरपूर पाऊस वाटतं पडलाय, समोर धुक्याचं घाट वातावरण आहे, पाऊस यायला लागलाय वाटतं। बिसगर इथनं गेलो होतो ना आपण, इथनं का पुढनं गेलो होतो त्यावेळेला बिसगरला। हा बघा मस्त मंडळी, कोकणातली नागमोडी रस्ता, ग्रामपंचायत बिसगर, हा बघा नदी आहे खाली तिकडे, खोपी।
शिरगाव. काय काय ठिकाणी रस्ते गेलेत, पण काय काय ठिकाणी मस्त रस्ते आहेत, एकदम सुंदर ना. खोपी 3 किलोमीटर. इकडचा पण नजारा तुम्हाला दाखवलाच नाही. या साईडची नजारा वा वा, वरती सुंदर डोंगराला धुकं लागलं बघा. छान. खरंच समीजा कसं वाटतंय ड्राईव्ह करायला? मंडळी फक्त एकच हे वाटतं मला की हे इकडे बघा ना, आतमध्ये गावं आहेत, छोट्या छोट्या गावा पाड्यापर्यंत, वस्त्यापर्यंत एक एक दोन दोन घरासाठी पण रस्ते गेलेत. पण मंडळी आमच्या बिरमणी गावचा रस्ता अजूनही होत नाही. अक्षरशः आम्हाला भीती वाटते पावसाच्या टायमाला गावी जायला. कसं गाड्या जाणार, कसं काय. खरंच कधी कधी हा दुटप्पी मला वाटतो. खोपी 2 किलोमीटर. आपण आता मिरले गावच्या हद्दीत आहोत. मिरले गाव बघत असतील तर, मिरल्यातली लोक बघत असतील तर बघा किती सुंदर वाटते तुमचं गाव पावसाळ्यात. गाव आहे ना हे? हा, खरंच किती सुंदर आहे. कोण आहे का इकडचं? आमच्या बाजूचे शैलीचे बाप्पा त्यांचं गाव आहे भोसले. तांबड ब्रह्मपुरी. तांबड ब्रह्मपुरी. मंडळी आपण आहोत तांबड गावमध्ये. दवाखाने पण आहेत बघा छोट्या छोट्या गावात. बघा नदीवरचा पूल. समोरचा व्ह्यू बघ. विचारायला लागेल आपल्याला. बघा आपल्याला रघुवीर घाट आणि ह्या मार्गे जायचं. तांबड रोडने सरळ आलात की इकडे लेफ्ट मारायचा. वरचा नजारा बघा मंडळी, आमचा सातारा जिल्ह्यातला असेल. तुम्हाला दाखवतो एकदा झूम करून. मंडळी आता आपण रघुवीर घाटाला जातोय. बघू, काल एक न्यूज आली होती तिकडे दरड कोसळले वगैरे असं काय आहे. बघू आपल्याला कुठपर्यंत जाता येतं. बघा मस्त असा नजारा बघा, सुंदर ना. हा वरती जो पूर्ण दिसतोय तो आमचा सातारा जिल्हा आहे.
मध्ये आलोय आपण. हा इथे एक मंदिर पण आहे बघ, भाई केशवराव भोसले जगताप परिवार इथे असेल. हा 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 सुंदर. तिकडे ना अविनाश कोकणकर आहे ना, तो आला होता का इथे. बाजूला ना देवस्थान पण आहे, मंदिर मोठं मंदिर आहे ते सभागृह. बघा इकडे बँक पण आहे, विदर्भ ग्रामीण कोकण. ते मंदिर असेल ना ते, नाही का त्याने एकदा दाखवलेला व्हिडिओ. पण वरचा नजारा बघा. सातारा जिल्ह्यात पाऊस भरपूर पडतोय. ऍक्च्युली धबधबे दिसत आहेत. हा त्याच रस्त्याने आपण सरळ सरळ पुढे चाललोय. कंटिन्यू. 14 किलोमीटर. बामणोली 40 किलोमीटर. शिंदी. तर हे बघा मंडळी, आपण इथनं सुरुवात करणार आहोत रघुवीर घाटाला. आपण आलो आज रघुवीर घाटाची भेट घ्यायला. आणि हे बघा इथनं आहे शिंदी 14 किलोमीटर आहे. 14 किलोमीटर. हा चला चला. हा मी मनाचा राजा. बाय बाय. खोपी रघुवीर घाट परिक्षेत्रात येणाऱ्या सर्व पर्यटकांचं हार्दिक स्वागत. आणि बामणोली 40 किलोमीटर. अर्थात समीक्षाच्या गावाच्या बाजूचीच ही सगळी गावं आहेत ना. आपण आता खोपी गावात आहोत. आणि खोपी गाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक खोपी गाव, मला वाटतं हे शेवटचं गाव असेल. नंतर वरती मग सातारा जिल्हा असेल. तर आपण हे बघा खोपी गावात आलात तर मंडळी, इथे समोरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, सिंहासनावर आरूढ झालेला. त्याचं दर्शन घेऊ. खालची माहिती दाखव ना. खालची माहिती दाखव. तिकडचं. अरे आपलं हे प्रतापगडाचं ती हे चित्र. चलो. बघा मंडळी, रघुवीर घाटाची लांबी साधारणतः 11.5 किलोमीटर आणि रत्नागिरी हद्दीतील समुद्र सपाटीपासूनची उंची 760 मीटर. खोपी गावापासून या रघुवीर घाटाला सुरुवात होते. साधारणतः 12 किलोमीटरची हद्द आहे, म्हणजे रघुवीर घाटाची हद्द ह्याच्यात आहे. आणि ह्या पुढची गावं बघा. शिंदी 15 किलोमीटर आहे इथनं. कळवण 19 किलोमीटर आहे. आयला उसळी ना. बामणोली. हो ती बामणोली. बघा मंडळी, आपला रघुवीर घाटाचा रस्ता. रघुवीर घाट प्रारंभ. खरंच एकदम विलोभनीय दृश्य. सावधान, वेडीवाकडे वळणे. लोकांना रोजगार पण भेटेल. हो, छोटे छोटे हॉटेल. वाहने सावकाश शाखा.
शिंदी 13 किलोमीटर इथनं. हे ऐकलंय का? शिंदी वलवण. आई शपथ केवढा मोठा धबधबा आहे बघ तिकडे वरती डोंगरात डोंगरात डोंगरात. किती किलोमीटर दाखवलंय हे रघुवीर घाट? रघुवीर घाट आहे का? तो चालत रस्ता आहे. बामणोली 40 किलोमीटर, शिंदी वलवण 13 किलोमीटर. लोक असतील वगैरे स्पॉट्स वगैरे असेल तर थांबलेले ना. हो खड्डे बघा. मधले मधले पॅच केले त्या लोकांनी. आता ती 4 व्हीलर गेली ती पण इकडेच गेली ना. तीव्र चढेल ना आपली गाडी. उतरताना सावकाश फिरायला लागलं. उतर आहे ना सगळा. हो धबधबा भेटला यार खतरनाक. सही ना. तर इथे जाऊन फोटो काढावं. फोटो सीन शूट करू. सीन पाहिजे तसं थांबायला. हा बघा मंडळी. अरे ते पुढे जाऊन थांबायला. हे बघा मंडळी. रेंज आली का? काय नजारे आहेत बघा. धबधबे किती धबधबे आहेत बघा. सह्याद्रीची पर्वतरांग. कशाला जायचं फॉरेनला मंडळी. हे बघा आपल्या कोकणातच सगळं आहे. कोकणात आपल्या महाराष्ट्रातच सगळं आहे. आवाज पण येतोय हा धबधब्यांचा ना. खरंच बघा. कसले भारी ते दिसतात का व्हिडिओ मध्ये? हा दिसत आहेत. चला पुढे जाऊन बघूया. चला एक फोटो काढ आपला. बघा मंडळी इथनं बामणोली 40 किलोमीटर आहे. आमचे मुंबईचे आमचे प्रत्यक्ष भरपूर शेजारी या साईडला म्हणजे इकडे राहतात. वरतून सातारा जिल्हा. त्या पलीकडचा तुम्हाला दिसणार नाही ॲक्च्युली इथनं मंडळी. बघा पलीकडचा जो डोंगर आहे बघा हा शेवटचा. त्यातनंही सुद्धा एक धबधबा प्रवाहित झालेला दिसतोय. बसो चालू आहे चालूच आहे कॅमेरा. चल बघा मंडळी मी फर्स्ट टाइम आलो इकडे. वाव मंडळी समोरचा नजारा बघा. वाव अमेझिंग. आम्हाला कुठेच जायचं नाही फॉरेनला. मला भारतातल्या लोकांना आमच्या भारतातच भरपूर काही आहे बघण्यासारखं. हा 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 हा. असं वाटतंय मंडळी आपण खरंच
लोक म्हणतात काश्मीर हे नंदनवन आहे भारताचं, अर्थातच आहे, त्यात शंकाच नाही. पण आमचं महाराष्ट्राचं नंदनवन बघा सह्याद्रीच्या कडे कपारीत आहे. खरंच असं वाटतं वरतून कोणतरी ना डोंगराच्या माथ्यावरनं कोणतरी ना दूध टाकतंय, दुधाचा अभिषेक होतोय अक्षरशः. हा मंडळी आहे रघुवीर घाट. अजून तसं त्या प्रमाणात डेव्हलप नाही झालेला. हे बघा अशक्य सुंदर असा सह्याद्री. या पलीकडे आहे ती आमची कोयना. हो तरी अजून परफेक्ट नाही पडत आहे. हो बंद करतात ना. चल चल पुढे चल. शिंदी 9 किलोमीटर. हो शिंदी वलवण. रघुवीर घाट. नंतर उतरताना गाडी बंदच ठेवायला लागणार. हा काय उतरतच जाणार ना. पेट्रोल आहे ना. रील्स काढतात. बघा मंडळी फार जवळ असं धबधब्यांचं दर्शन. आता तर अक्षरशः छान वाटतंय. थांब इथनं एक सीन शूट करू ना. हे बघा मंडळी आता तर अक्षरशः डोंगर, इथं बघा डोंगर माथ्यावरनं कोसळणारा धबधबा. ते नदीला खाली जाऊन नदीलाच रूपांतर होतं ना त्याचं. खाली नदी असेल. हा ते दिसत नाही खाली आपटतात तिकडे त्या साईडला. खाली पाणी असेल. अरे मग तेच सांग ना त्याशी खोऱ्यात जेव्हा पाऊस पडतो ना वरती का मग सगळं मंडळी संपूर्ण. हो चला बाय बाय. अगं मंडळी खाली आता कोकण बघा कसं दिसतंय, दाखवत तुम्हाला. हे बघा जेव्हा समुद्राला भेटायला सह्याद्री उतरतो
तेव्हा त्याच्यामधला हा दुवा म्हणजे हा रघुवीर घाट असं बोलायला काय हरकत नाही. स्पॉटवर बरीच माणसं येतात इकडे. काय करतात माहिती ते? दारू पितात ते. मंडळी, तुम्ही अशा चांगल्या ठिकाणी येत आहे तर चांगल्या गोष्टी करा. आता बघा, वॉट अ सीन यार. वाव, हा सीन वरतून दाखव तेव्हा तिकडं तर बघ जाऊन तू. हा, बघा हा रघुवीर घाट संपूर्ण. हे बघा मंडळी, उतरताना हळूहळू उतरायला हे बघा मंडळी, खाली बघा किती गाव आहेत बघा. आम्ही इथं खेडणी, आम्ही महाबळेश्वरचे आमचे कस्टमर पण भेटले इथे. बघा मंडळी, असं वाटतं अक्षरशः आकाश उतरलंय डोंगरांवर. हे बघा, झूम करू का थोडंसं? हे बघा मंडळी, किती छान आहे ना, अप्रतिम असा नजारा. हिरवीगार अशी वनराई. वा मंडळी, काय थांबतच नाही, मन हे होतच नाही, भरतच नाही. एवढं छान वाटतं, प्रसन्न वाटतंय. युट्यूब चॅनल काय आहे तुमचं? मी मनाचा राजा. हा, रेंज आहे का बघ पहिली. आता रेंज नाही. चला, मी पण युट्यूबर आहे, पण माझे जास्ती सबस्क्रायबर नाही. तर मंडळी, हे बघा, आपण कोकणात फिरता फिरता भटकंती करता करता आपल्याला आपले सहकारी एक म्हणजे आपल्यासारखेच यूट्यूब ब्लॉग बनवणारे एक सहकारी भेटले. त्या चॅनलचं नाव काय दादा? मेरे चॅनल का नाम है कैफे. और बस नाही, खरंच नेपाळचे वगैरे ब्लॉग बनवतो हा. आणि तुला ईद मुबारक. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. तर चला आपण एन्जॉय करू मस्त पैकी. चला, थँक्यू. वेलकम. चला मंडळी, आपले भरपूर सहकारी इकडे भेटतात. हा ना, स्टँडला बरं वाटतं व्हिडिओ का. आणि ही मंडळी तुम्हाला केळीसारखी ज्या वनस्पती दिसत आहेत ना, त्या चवेणी केळीसारख्या असतात सेम. त्याला पण कोका येतो, पण तो आपण खात नाही. जंगली डुकरं वगैरे खातात. आपल्यापैकी असतील असं वाटतं मला. शूट चालू आहे ना. म्हशी बघा. मंडळी, सातारा जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा ह्याचा अप्रतिम असा मिलाप म्हणजे हा रघुवीर घाट. बरोबर ना समीक्षा? बरोबर उपमा देतोय ना?
तर आपण कधी आलो ना मंडळी तर एकदा उन्हाळ्याच्या दिवसात पण येऊ, दोन्ही फरक आपल्याला जाणवतील. म्हणजे म्हणतो ना आपण अशक्य सुंदर असा सह्याद्री. हा ब्लॉक चालू आहे. धबधबे. असं काय मोस्टली लोक हा जास्त पॉइंट आहे ना, जास्त लोक म्हणजे वाव थांबा थांबा मस्त सीन. हा हा छोटे छोटे धबधबे बघा, धबधबे असे छोटे छोटे प्रवाहित झालेत आता. आता पाऊस कमी आहे म्हणून बघा, हा बघा धबधबा आलाय पूर्ण बघा. वाव सगळीकडेच वाव वाव करा, सगळीकडे छान धबधबे. सगळीकडे छान. म्हणजे हा शब्द कमी पडतोय. वाव या दोन शब्दांमध्ये ना, अक्षरांमध्ये हे सौंदर्य मावत नाही. पण काय करणार आपण मनुष्य जात, आपण निसर्गाचं काय वर्णन करणार. इतर देखो इतर कसलं भारी आहे. वाव that's great, that's awesome. वाव पूर्ण ढगच खाली आलाय. हा 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 द ग्रेट. खाली धरण आहे कुठलं तरी, दाखवतो तुम्हाला मी. वाव खरं म्हणजे आपण खरंच स्वर्गात आलोय मंडळी, खरंच स्वर्गात आलोय. इकडे बघा पण तिकडे बघा. हा अच्छा बघा खाली धरण आहे बघा. इथं धरण आहे. मंडळी खरंच आज आम्ही इकडे आलो नसतो, अप्रतिम अशा सौंदर्याला आम्ही मुकत होतो. केव्हा ना केव्हा तरी आलो असतो, पण हा क्षण आमच्या डोळ्यात साठवून ठेवायसारखा क्षण आहे. खाली धरण दिसतंय तुम्हाला, धरणाचं खूप बॅकवॉटर पाणी कमी झालंय. पण आता आपल्याला या पाण्याच्या ह्याच्यावरनं पुढे शक्य दिसत धरण कुठपर्यंत भरेल. म्हणजे आम्ही आता जवळ ढगांच्या वरती आलेलो आहोत. सुंदर खरंच कोकणातला अप्रतिम असा सुंदर असा स्पॉट. खूप उंचावर आलोय. म्हणजे आपण सातारा जिल्ह्यातच एंट्री घेतली एक प्रकारे. हा बघा आता धबधबा थांबूया ना. हे बघा मंडळी सुंदर असा धबधबा.
साईडला लाव समीक्षा. हे बघा मंडळी, ए खेकडे बघा, खेकडे छोटे छोटे. हे बघा हे बघा हे बघा मंडळी, एकदम छोटा खेकडा बघा. लाल कलरचा रेड रेड. मला वाटतं नुकताच जन्म झाले त्याला. हा नुकताच जन्म झाले त्याला. आणि हे बघा मंडळी, खोल अशी दरी आणि त्यात एवढं छान सुंदर असे धरण. हा 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 मी रेनकोट काढून टाकूया. काढ ना मंडळी. खरंच हा सुंदर म्हणजे शब्दच नाहीत, शब्दांमध्ये बसणारच नाही. हे सौंदर्य आहे ना, शब्दांमध्ये बसूच शकत नाही मंडळी. त्यापेक्षा गपचूप आपलं शांत राहायचं, डोळ्यात साठवेल तेवढं सौंदर्य साठवून घ्यायचं आणि हीच आठवण पुढे आपल्यासोबत घेऊन जायची. कुठे गेला खेकडा? तेवढंच होत आहे ना. आपला फोटो काढायला फोटो काढायला. आता हे बघा मंडळी, तुम्हाला ते बघा तिकडनं पाणी मगाशी इथं धरण दिसतंय का कुठं? गायब झालं बघा. हळूहळू ढगांनी सगळं कॅप्चर केलं. गावांमध्ये पण लोक जात असते. त्यांना काय वाटतं आपण धुक्यात आहे, आपल्याला वाटतं वाव. बघा आम्ही ढगांच्या वर्ण मंडळी आहोत. आम्ही ढगावरती आहे. आम्ही ढगावरती आहे. वाव, व्हॉट अ सीन यार. मंडळी समीक्षा ढगांच्या वरती आले. दाखवता तुम्हाला रेनकोट घालून. हा रेनकोट घालून आले ढगांच्या वरती. हा 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 आई शपथ. हे बघा हे फॉग बघा मंडळी. वाव. अरे बघायला ना, बघायला ना. वाव. अय्या काहीच गावच दिसत नाही. गायब झालं गाव. इथे गाव दिसत होती बघा. गायब झालं. आणि हे बघा असं वाटतं संपूर्ण मोठा जलाशय आहे. अशक्य सुंदर असा सह्याद्री मंडळी. मी वारंवार हे म्हणतोय कारण तुम्ही सुद्धा आल्यावर हेच म्हणणार आहात इथे. तर आम्ही म्हणतो खेडमध्ये काय नाही असं स्पॉट काय नाही, पण आहे. हा हा चला. हे बघा दाखवा कसं पळतोय. दिसला काय बघा इथे. बघितला का? पळतोय बघा. सुंदर माथा आहे ना. बघा मगाशी जो तिथं स्पॉट दिसत होतो आता त्या स्पॉटवर आलं. पण वाटतं इथं राहायला धुका आलं तू इथं इथपर्यंत स्टॉपला ना. तर जाऊया ना पुढे, जाऊया. बघा एवढ्या घाटात मग त्या स्पॉटला जाऊन फोटो काढूया. येताना काढूया काय? पुढे कशाला जायचं आहे आता? कोणतं येऊया? अरे इथं पुढे नाही, आपण इथं परत रिटर्न मारू. आता काय रिटर्न देऊन मारू बस. पार्टी घाल. खरं जेवण वगैरे म्हणून खायला खरंच अगदी मस्त आहे ना. ही काही दगड कोसळली हो इथं साईडला. हा हा. लय लांब पण नको. चला आपण मंडळी आता लय लांब नाही जायचं. आपण पुढे जेव्हा उन्हाळ्यात येऊ ना तेव्हा पूर्ण जाऊ.
ना समीक्षा, कारण आता पावसाचे दिवस आहेत, निसर्गाचा आनंद घ्यायचा असतो मंडळी, निसर्गाशी खेळायचं नसतं. येता येईल तेवढं निसर्गाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. डोळ्यात साठवून निघालोय आपण परत, नाही अजून निघालो नाही, निघणार आहोत परत. चला या स्पॉटवरला आपण ना दी एंड करू. हे एंड म्हणजे इथं आपण जरा स्पॉट बघू आणि परत निघू. हा काय, वाव. सिंधी गावाला भेटायला जायचं नाही आपल्याला. जाऊया सिंधी गाव बघूया. आतमध्ये असले अजून घाट पण बघितला. वाव, समोर उंच उंच कडे. दरड कोसळली इथे. तिकडे या साईडला गाडी घे, या साईडला गाडी घे. हा 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 हा. खेकडे बघा मंडळी रस्त्यावर, खेकड्यांची पिल्ल. हा हा हा. चिकन नाही तो. हे बघा, अरे हे सिमेंटचं बांधलंय का. खेकडे बघायला. हे का मंडळी, नाही अरे दरी नाही बघ, हे काय आहे ते. हा तिकडं सांगतो, गाडीवर ठेवायचं तर माझ्या हातात आमच्या. वाव, खरंच मंडळी काय आता वाव शब्द हा काढून टाकायला पाहिजे. शब्दकोशात काहीतरी नवीन शब्द बनवला पाहिजे. तो पागल आहे का. खरंच चिकन मटन नाही, पण कशाला निसर्गाचीच मजा घ्यायची इतर आलं की. बघा हा ना, इथे एक सेल्फी काढून आहे दाखवतो बघा एवढं. चला मंडळी, आता आपण चाललोय म्हणजे परत आता त्या स्पॉटला पुढच्या जाऊन थांबू. आता बस झालं, आता आपण निसर्ग बघत बघत जाऊ. आता आपल्याला घाट उतरत जायचंय, हळूहळू जायचंय. सर्व नियमांचे पालन करत. बरोबर आहे मंडळी, कारण मी तुम्हाला तेच म्हणलं, निसर्गाची मजा घ्या, आनंद घ्या, निसर्गाशी खेळू नका. अशक्य सुंदर असा सह्याद्री. वारंवार हे वाक्य बोलतोय, कारण मंडळी अशक्यच आहे आणि सुंदर हा 3 अक्षरांमध्ये न मावणारा असा सह्याद्री आपला. याची देहा याची डोळा केले होते दर्शन, याचीसाठी केला होता अट्टहास.
कारण मंडळी माझं गाव सुद्धा निसर्ग सानिध्यातलं महाबळेश्वर तालुक्यातलं बिरमणी हे गाव आहे आणि मला निसर्गाची आवड आणि ओढ असणं हे मंडळी जन्मजात आहे. त्यामुळे जीन्समध्येच आहे आपल्या ह्या. आणि महाराष्ट्राचं सह्याद्री किंवा महाराष्ट्राचं सौंदर्य हे पुरेपूर हे आमच्या काय सांगू अक्षरशः म्हणजे हा हे बघितल्यानंतर ना खरंच मंडळी म्हणजे मी तर म्हणतो महाराष्ट्र सोडून काय म्हणजे मला वाटतं माझा सातारा जिल्हा सोडूनही बाहेर कुठे जाऊ नये. सातारा रत्नागिरी एवढं अप्रतिम सौंदर्य आहे खरंच. प्रत्येकाला आपला जिल्हा गाव हे नेहमी प्रिय असतं तसं आम्हाला हे आता प्रिय आहे. हाय सांगायला पाहिजे तुम्हाला स्पॉटला जरा थांबू. गाडीत काढायला नको लावा एकदम मला स्लो करत वास उतरू तिथे इथे लाव गाडी साईडला एकदम साईडला लाव तिथं टोकाला बघा. हवा मंडळी धुकं बघा पूर्ण डोंगराला वेढले आता. इकडे पावसात मात्र दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असतात आणि पुढे कोसळलेली पण आहे एका ठिकाणी. त्यामुळे मंडळी पुढचा प्रवास नका करू शक्यतो. येता येतं मोठ्या पावसात नका येऊ. पाऊस कमी आहे आणि जिथे तुम्हाला मस्त की निसर्गाचं सौंदर्य निहाळता येईल अशा वेळी या. हो हो वो देख क्या कर रहे हैं, वो देख कंधे में चढ़ा इसके. माकड ना काय सांगावं तिकीट टाकायचं होतं ना. आम्ही अक्षरशः ढगांवरनं चालतोय मंडळी. बघा मंडळी एकदम आता तर दोन्ही साईडला बघा. तुम्हाला समोरचं वातावरण दाखवतो आता. आपण कुठे चाललोय बघा मंडळी. बघा मंडळी हो हो वीडियो बना नंबर मंडळी एक नंबर. सुट्टीचे दिवस आहेत ना. हो कारवी सारखं. तर काय करणार बघा मंडळी आम्ही अक्षरशः म्हणजे स्वर्गातच आहोत एक प्रकारे. जाऊ ना त्या टोकापर्यंत जाऊया ना जेवढं जाता येईल तोपर्यंत. हे निखिल दाखव माझ्या तुझा हे करेक्ट आहे एकदम. आता प्रयोजन बरोबर. हे बघा म्हणजे काय बघा खोल दरी. आता बघा काही सेकंदात
तिथे जा तो काय त्याला एकदम किनाऱ्याला नाही नाही जाणार लोखंड आहे इकडे. फ्रंट करा आपल्याकडे फ्रंट कॅमेरा म्हणजे आता असं थोडंसं दुखत तिकडे विरळ होत आहे. हा 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 तुला माहिती आहे ऍक्च्युली तो स्पॉट आहे ना तो आपल्या तो टोक दिसतं बघ ते आपल्या बिरमणी गावात आपण येतो ना चौऱ्यावरनं ते दिसतंय ते. एक पांढरा नाही दिसत गेलं परत धुक्यामध्ये. अरे व्हॉट अ सीन यार व्हॉट अ सीन. मंडळी तुमच्या बॅक साईड पूर्ण पाठच्या साईड काहीच दिसत नाही. त्या साईडला तो घाट आहे मला वाटतं वरती गेला आपण तिकडे पण त्या साईडला सुद्धा दुःख वेढले पूर्ण. कॅमेरा चालूच आहे ना. हे बघा मंडळी खालचं धरण आपण जे व्ह्यू करत होतो ते आता पूर्ण धुक्यात वेढलं होतं. आता त्याला पण पाणी गेलं तिकडे वरती तेव्हा तिकडे गढूळ पाणी दिसत जायला लागले. हा एक स्पॉट भेटला पाहिजे आपण त्या स्पॉटला एक व्हिडिओ फोटो काढू ना. नाही त्या स्पॉटला काढू नाही का मंडळी दरी दरीतनं बघा नदी बघा. बसत बसत जाऊ शकतो. बसून बसून जाऊ शकतो. गावातली लोक येत असतील नाही काय काय पूर्वीचे लोक पेंडी वगैरे काढायला माहिती गुरांना गवत वगैरे काढायला माती चालले ना. हे बघा मोठे डोंगर असतील पहिले ते असे झाले. पण हे आहे कधी आहे रत्नागिरी जिल्ह्यात ना हे ते वरची खिंड तो डोंगर आहे ना. हा फॉरेस्ट आहे बघा ऑफिस. अच्छा तिथे आहे का सातारा जिल्हा. हा नाका बनवला चेक नाका. अच्छा 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 ह्या साईडला आपल्या रत्नागिरी. अच्छा रत्नागिरी. हा आणि वरती त्या साईडला सातारा जिल्हा ना. धरण आहे ना तो आपला कोयना डॅम. कोयना डॅम त्याच्यावरती कोयना डॅम लागलाय डोंगराच्या त्या साईडला. अच्छा म्हणजे बघ आपल्याकडनं वाहणारी कोयना बघ. नाही नाही ही कोयना नाही ही दुसरी नदी. सावित्री नदी तिकडनं त्या साईडला ती जगबुडी. तिथे जग बुडतो तीच ही नदी आहे. मंडळी दरी दरीतनं बघा नदी बघा. बसत बसत जाऊ शकतो. बसून बसून जाऊ शकतो. गावातली लोक येत असतील नाही काय काय पूर्वीचे लोक पेंडी वगैरे काढायला माहिती गुरांना गवत वगैरे काढायला माती चालले ना. हे बघा मोठे डोंगर असतील पहिले ते असे झाले. पण हे आहे कधी आहे रत्नागिरी जिल्ह्यात ना हे ते वरची खिंड तो डोंगर आहे ना. हा फॉरेस्ट आहे बघा ऑफिस. अच्छा तिथे आहे का सातारा जिल्हा. हा नाका बनवला चेक नाका. अच्छा 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 ह्या साईडला आपल्या रत्नागिरी. अच्छा रत्नागिरी. हा आणि वरती त्या साईडला सातारा जिल्हा ना. धरण आहे ना तो आपला कोयना डॅम. कोयना डॅम त्याच्यावरती कोयना डॅम लागलाय डोंगराच्या त्या साईडला. अच्छा म्हणजे बघ आपल्याकडनं वाहणारी कोयना बघ. नाही नाही ही कोयना नाही ही दुसरी नदी.
सावित्री नदी तिकडनं त्या त्या साईडला भरण्याला ती सावित्रीच ना. ती जगबुडी. हा ती जगबुडी. तिथे जग बुडतो ती सिंही नदी आहे. ती आमच्या गावात हे गाव दिसतंय ना तिथे भातशेती बघ केली आणि त्या बाजूनेच बघा छोट म्हणजे नदी वाहते. आणि हे मंडळी तुम्हाला जे मध्ये मध्ये बघा गेले फॉरेस्टच्या मध्ये जे तुम्हाला रिकाम्या जागा दिसतात ना ते ॲक्च्युली दरडी गेलेल्या आहेत. हे बघा ही रिकामी जागा दिसते ना ती वर्ण गेलेली आहे, त्याला वर्ण म्हणतात. वर्ण सुटतात ती अति पावसामध्ये. सुरुवात आहे. हो इकडनं याला हे त्याच इथून नदीची सुरुवात आहे. हे छोटे छोटे नाळे झाले ना ते नदीला होते तेव्हा ती नदी चालली ना. खरंच सुंदर आहे. त्याच्यापेक्षा गणपतीमध्ये मस्त वाटतं एकदम. आता गवत नाही काय नाही. आताची सुरुवात आहे ना. अजून तुम्ही त्या साईडला त्याच्यावरती गेलात ना. हा आम्ही तिथपर्यंत जाऊन आलो. नाही ना शिंदीमध्ये आपला जिल्हा क्रॉस केलात ना जंगल आहे जास्त. अच्छा 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 अच्छा. निसर्गाचं मजा घ्या पण खेळू नका. हे बघा नदी असं वाटतं नदीचं मूर्त स्वरूप झालं एकदम पूर्ण. शिंदी गावाला जर पुढच्या आलं जाऊ आपण. तेव्हा ट्रक येतात बघ तिथं सगळी. हा संपूर्ण रघुवीर घाट. मंडळी बघा हा सुट्टीचा दिवस आहे, ईद आहे, त्याच्यामुळे बरीचशी लोक इकडे दिसतात. मी वाकडा झालेलो त्यात. अगं आताही लोक येतात का? भरपूर पर्यटक येतात. आम्हाला वाटलं आम्हीच असू वरती, नाही वा. अरे बाप रे वा. रेशमीने शेवटच्या क्षणी कॅन्सल. हा नाही धुका बात इथे जाऊ नव्हते का? नाही ना. इथनं पुढं मंडळी ते शिंदी गाव आहे ना, तिथनं आपला सातारा जिल्हा चालू होतो आणि पाणी ज्या साईडला उतरतो तो आपला सगळा रत्नागिरी जिल्हा. मंडळी संपूर्ण रघुवीर घाटाची माहिती दिली इथे. पॉज करून वाचा तुम्ही. हा बघा मंडळी, आम्ही ज्या हॉटेलमध्ये बसलोय ना आता, त्या हॉटेलमधनं हा व्ह्यू बघा आणि तो घाट बघा संपूर्ण. आता त्या घाटाने आपल्याला परत जायचं. एवढ्या उंचावर बघा हे हॉटेल आहे बघा.
समीक्षा इथे भजी घेतली. वरती आलात तर खाण्यापिण्याची सोय सुद्धा आहे, चहा पिण्याची फक्त. आणि हे बघा आता वातावरण क्लिअर झालं इकडे, धुकं. खाली गाव आहेत, तो बंधारा तिकडे आपल्याला दिसतोय तो खाली. हा हे बघा कडे कपारी. माझी शूट कर ना जरा. अरे पाणी गरम आहे एवढ्या वरती, थंड याच्यात येऊन सुद्धा. आव डिकीत होते ना. बारीक बारीक धबधबे. आप ऐसा वीडियो में सिनेमैटिक्स नहीं लेते हो? अरे मेरे को आता ही नहीं हो. सिनेमैटिक्स लोगे ना तो और अच्छा लगता है. सिनेमॅटिक कसं नाही बुलेरोमध्ये बसला असतं ते एक टक्का फटाका दिला आयफोन मला. बुलेरोमध्ये इथं खाली बुलेरो थांबली त्याच्यात बसलं वाटतं ते. फोन कर ना. तर मंडळी चला आता आपण नाश्ता वगैरे करून पुन्हा चाललो आहे. आपला परतीचा प्रवास, छान असा स्पॉट आपण व्ह्यू केला, एक्सप्लोअर केला. आपल्याला एक कोकणातले चांगले एक यूट्यूबर सुद्धा भेटले. चला ना बसा ना आता गाडीवर. अरे बसू. हा आपले माकड राजबागाचे बसले आता काय. चला मंडळी पुढच्या आलं नक्की आपण माणुंग्यापर्यंत जाऊ, म्हणजे पुढचा आपण हा रघुवीर घाट पूर्ण एक्सप्लोअर करू. आता पावसाचा सीझन आहे मस्त. चालू केली आम्ही. नाही अरे वा. चला विदाऊट पेट्रोलवरची गाडी चालते आमची Yes, आता उतार. उतारावर, पण पूर्ण कंट्रोलमध्ये राहते ना गाडी. ब्रेक आपल्या हातात, मनाचा ब्रेक बस, बाकी काही बस नाही हातात, बस. अच्छा. फक्त मनाचा ब्रेक पाहिजे तुम्हाला बस. मंडळी आता मला वाटतं पूर्ण खोपीपर्यंत आपण तसेच जाणार वाटतं. हो जोपर्यंत उतार आहे तिकडे उतारापर्यंत असंच जावं लागणार. खेड किती 31 किलोमीटर आहेत ना. हा 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 धबधबा खाली आंघोळ करायची होती पण नेक्स्ट टाइम. उन्हाळ्यात करा. उन्हाळ्यात पाणी नसेल तेव्हा दगडांनी. वाव आता बघा पूर्ण अभेद असं सह्याद्रीची पर्वतरांग. खरंच मंडळी असं म्हणजे हे मला कुतूहल वाटतं, नेहमीच कुतूहल वाटतं, आपल्या सगळ्यांनाच कुतूहल वाटतं. आता तर हे रस्ते वगैरे आहेत किंवा गाड्या आहेत, पण पूर्वीची लोक ही सगळं म्हणजे दळणवळण एका तालुक्यातनं दुसऱ्या तालुक्यात किंवा नातेवाईकांकडे जाणं वगैरे किंवा लग्नाची सोयरीक जुळवणं हे असं चालतच फिरत असतील ना गुरांच. चला काकी चला. उशिरापर्यंत पण झोप येतं का? हो अरे जवळ आहे ना हे. मिनी महाबळेश्वरला जाताना जो आंबेनळी घाट लागतो ना मंडळी, आंबेनळी, त्याच घाटाची आठवण येते. नाही तो ठीक आहे आपला, हे सर्वात जास्त चढ आहे. हा म्हणजे हा कसा डेव्हलप नाही आहे ना. हा. आणि तो आंबेनळी घाट तो एक नंबर आहे. पण त्याचे रस्ते आता मस्त केलेत, छान केलेत. आणि हा सर्वात जास्त म्हणजे त्याला उतार एवढा नाहीये. त्याला भरपूर उतार आहे. हा मंडळी म्हणजे असं डेंजरस पण बोलू शकत नाही, 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 मध्यम कॅटेगरी मधला घाट आहे. उतार तेवढाच चढतो. हो फक्त काय हा टिसू दरडी कोसळणारा म्हणजे दरडी वगैरे कोसळतात तो त्या ह्याच्यातला कॅटेगरी मधला घाट आहे. आणि घाटाला
सगळ्याच दगडी बसवतात, कुठल्या नाही कुठल्या. पण जास्त करून हा पावसाळी म्हणजे जास्त पावसामध्ये हा घाट बंदच असतो. म्हणजे हा घाट जर पूर्ण झाला ना, म्हणजे आपल्याला पक्का घाट असं झाला, वाहतूक पूर्ण इथनं झाली ना, तर मंडळी खूप म्हणजे सातारा अक्षरशः जोडला जाईल कोकणाला. कधी कधी वाटतं ही डेव्हलपमेंट नको, कारण मग निसर्गाचा ऱ्हास होईल असं वाटतं. मग आपल्याला नाही गाडी चालू तरी गाडी चालते आपली. पेट्रोलची बचत. गाडी बंद आहे, गाडी बंद आहे. अरे आपली गाडी पण दाखवायला दाखवतो बिना पेट्रोलची गाडी. बघा मंडळी, आता आमची गाडी चालते रघुवीर घाटातनं, उतरतोय आम्ही घाट, पण गाडी बंद करून आम्ही चालवतोय बिना पेट्रोलची. उतरायला काय पेट्रोलची गरज नाही, गाडी चालू करायची गरज नाही लागत. आम्ही बिना पेट्रोलची गाडी चालवते पूर्ण. बघा पेट्रोलची पण बचत आहे मंडळी. उभा कशाला, आडवा करा ना. आता इथं स्टार्ट करायला लागेल ना. चला इथे स्टार्ट करावं लागेल. थोडासा सकल भाग आहे, पुन्हा बंद करावी लागेल. दाखवतो तुम्हाला. हा सोबत आपण निसर्ग पण बघू ना, डोंगर रांगा. मंडळी कंटेंट भेटले ना, एवढे छान छान आता दाखवतोय तुम्हाला. बघा आपले व्हिडिओ बघा, कमेंट करा, लाईक करा ना, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. खूप प्रयत्न करतो मंडळी आम्ही, म्हणजे आम्हाला तर निसर्ग बघायचाच असतो, त्याबद्दल वादच नाही. पण सोबत आम्ही तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी नक्कीच या मेहनतीला थोडंसं फळ येऊ द्या. हा एक स्पॉट मी तर म्हणेन कोकणातला, म्हणजे अजून प्रसिद्ध न झालेला असा स्पॉट आहे. त्यांना माहिती ते येतात. छान वाटतं, बरं वाटतं. सगळा थकवा, सगळा क्षीण निघून जातो. कोट, छत्री, गाडी चालवायला. मंडळी मन भरतच नाही. बघा मग अशी येताना हा व्ह्यू थोडा पुसटसा दिसत होता, पण आता बघा धबधबे तुम्हाला क्लिअर दिसतील. हे त्या साईडनं दिसत नव्हते. हे बघा चला आपण मंडळी जाऊया आता उतरत उतरत. हे बघा मंडळी जागोजागी असे स्पॉट दिसत आहेत ना. हे येताना आपण दाखवले होते तुम्हाला, तेच धबधबे आहेत.
तरी मंडळी अजून भर पाऊस नाही. हे आत्ताशी तर 17 तारीख आहे आज जूनची. मला तर खूप अप्रूप वाटतं अशा गोष्टीचं. असं म्हणजे नेहमीच्या निसर्गाचं कुतूहल वाटतं, आश्चर्य वाटतं, त्यातले रहस्यमय वाटतं. हे असे स्पॉट तर मला खूप रहस्यमय वाटतात. त्यामागचं इतिहास म्हणजे सिक्रेट्स जाणून घेण्यामध्ये ना मला खूप खूप इंटरेस्ट वाटतो. कारण प्रत्येक गोष्टीमागे एक काही ना काहीतरी इतिहास दडलेलाच असतो मंडळी. अजून सुद्धा लेट जात आहे. दाखवलेत ना आपण आता उतरताना ते वळण हा दाखवलं ना ते वळण. खाली उतरताना दाखवलं ना. हो मग दाखवलं. नाही 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 हे वळण दाखवलं. वळणं दाखवतं ना. हे वळण. हे बघा समीक्षाचं म्हणणं आहे माझं मी वळणं दाखव. माहिती तिची ड्रायव्हिंग सुद्धा आली याच्या पहिले. ड्रायव्हिंग नाही वळण. हो 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 हो. समोरचा सीन दाखव. नजर हटतच नाही. दाखवले. हा बघा रस्ता. समोर मधोमध ठेवा. पूर्ण घाट उतरेपर्यंत आपली बॅटरी राहील का मोबाईलची का? यस बाबा यस. भरपूर मित्र. हाय लोक आहेत. संध्याकाळपर्यंत लोक येतात आणि आज सुट्टी पण आहे ना. बघा ह्या वळण बघा आपण ह्या वळणाने परत खाली जाणार आहोत. बघा अरे हाय करतात ना व्हिडिओ बनवताना. खेड मंडळी आहे 27 किलोमीटर आहेत ना. आता मग 31 किलोमीटर तो वरतून आपण ज्या सह्याद्री हॉटेलपासून घेतला व्ह्यू तो. म्हणजे जास्त नाही का तिथं. हा नाही खेडपासून 40 किलोमीटर बरोबर. काय नाही हे बघा हे वळण. स्टीप वळण आहे एकदम तीव्र उताराची. या कधीतरी कोकणात खेडला आलात तर नक्कीच या स्पॉटला भेट द्या. कुठल्याही ऋतूमध्ये आलात तरी भेट द्या. खेडमधलीच अशी काही लोक असतील ज्यांनी अजून ह्या स्पॉटवर आले नसतील तर नक्कीच या आवर्जून या. सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा रघुवीर घाट आहे. ते कुठल्या तरी एका कवीने म्हणलंय ना स्वर्ग अगर धरती पर काही है तो बस यही है. असं काश्मीरला बघून म्हटलं होतं. अर्थातच मी मगाशी सांगितलं
ती काश्मीर तर आपल्या जे म्हणतात ना देशातला स्वर्गच आहे. आणि हे आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांसाठी अशी ठिकाणं म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी असते, एक स्वर्गच असतो. मी सांगतो ना मंडळी, तुम्ही जिथे राहता, ज्या भागात राहता, ज्या जिल्ह्यात राहता, ज्या गावात राहता, ज्या शहरात राहता, ज्या नगरपालिकेत राहता, ज्या ग्रामपंचायतीत राहता, ते ठिकाण तुम्हाला प्रिय आणि सर्वात सुंदरच असतं. मध्ये कुठलेही असो. फक्त त्याच्या ठिकाणांना प्रेम करा, स्वच्छता ठेवा. बरोबर की नाही समीक्षा? काय चुकीचं बोलतोय का मी? आता गाडी फाळते आहे. चला तसा जो माणूस चालत येणार आहे ना समीक्षा, तो असा रस्त्याने नाही येणार, असा स्ट्रेट चालत जाईल ना. हा गाड्याला कशा असं चालत, तर मग आता इथनं आला, इथनं पायवाट केली, तसेच जात असतील का पूर्वीचे लोक? डोंगर असेच सर करत असतील. आणि पूर्वीचे लोक पूर्वीचे लोक मोस्टली तर सोयरिकीसाठी, गुरांच्या व्यवहारासाठी अशी चालत एका जिल्ह्यात तर दुसऱ्या जिल्ह्यात जायचीत मंडळी. हे तर काय जवळचीच ठिकाण आहे त्यांच्यासाठी. हाय हा टू दाखवला का? हाताचा व्ही दाखवला. व्ही फॉर विक्ट्री दाखवायचं असतं का साईन असं. रामजीवाडी घाटातलं जे गाव आहे, छोटंसं वाडी आहे, खोपी गावामधलीच आहे. आपण आता तेवढ्याच मुलांना आपल्या चॅनलचं नाव सांगायला पाहिजे होतं. बघा बादशी ती डोंगरामधली. डोंगर भागामध्ये मंडळी फक्त पावसाच्या पाण्यात जेवढी शेती करता येतील तेवढीच करता येते. त्या व्यतिरिक्त कारण पाणी नसतं ना. जे डोंगराच्या कुशीत राहतात त्यांना तर फक्त पावसाचंच पाणी, झऱ्याचंच पाणी. बसून नीट. शेती वगैरे केली आहे. येत आहे तर मंडळी सावकाशा. रस्त्यावरती जे दिशादर्शक फलक आहेत
त्याच्यानुसारच या. आणि काही जास्त मंडळी स्पीडची गरज नसते. स्पीड आपल्या करिअरमध्ये तुम्ही ऑफिस लाईफमध्ये असाल तर तिथे लावा स्पीड, कामाची स्पीड. पण निसर्गाचा आस्वाद घेताना मात्र स्पीडची गरज नाही आहे. सुंदर डोळ्यांची गरज आहे आणि सुंदर दृष्टीची गरज आहे ना मंडळी, ना समीक्षा? मनाचा ब्रेक ठेव. हा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. बाकी मस्त आयुष्याचंही सुंदर आहे. आयुष्य सुंदरच आहे मंडळी. सुंदर आहे. फक्त ते व्यवस्थित तुम्ही व्यतीत करा. छान समोर बघा किती सुंदर घर आहे बघा. दिसते का त्या झाडांमध्ये? गुरांचा वाडा आहे तो. तेच ना, बघा ना, पण एवढं छान वाटते ना. आम्हाला तसे खूप छान वाटलं मंडळी आज हा रोड एक्सप्लोअर करून. आम्ही येताना मंडळी कोस्टल रोड करत आलो होतो, म्हणजे खाडी किनारपट्टी. आणि आता अक्षरशः आम्ही समुद्र सपाटीपासून डोंगर माथ्यावर गेलो होतो ना. पण इथे ॲक्च्युली भरपूर स्पॉट आहेत मंडळीवरती. त्या रोडला पुढे पुढे अगस्त्य मुनींच्या गुहा आहेत, समाधीस्थान आहेत. त्याच्यानंतर चगदेव, नागेश्वर अशी बरीच ठिकाणं आहेत. तर ती पाहण्यासाठी आपण एक्सप्लोअर करण्यासाठी नक्कीच येऊ. रघुवीर घाट समाप्त झाला आणि इथे चालू झालं असेल लिहिलेलं छोटी छोटी घरं. बाजूनी जी नदी आहे ते सगळं वरती ओढ्यांचंच पाणी आहे. हां, बाजूला त्या साईडला नदी आहे. संध्याकाळची छान अशी टुमदार घरं. शेडगेवाडी. बघा भात शेती बघा. रघुवीर घाट समाप्त झालाय मंडळी. आता आपण खोपी गावात प्रवेश केलाय. कोकणातल्या गावांना कधी भर येतो मंडळी माहिती आहे का? गौरी गणपती, शिमगा आणि मे महिना, उन्हाळ्याच्या सुट्टीत भरतात ही गावं अक्षरशः. हो, हे सगळं खोपी गाव. हे बघा, सहागाव खोपी, श्रीराम मंदिर. हे काय राम मंदिर असेल ते गाव, वाडी असतील का प्रत्येक वाडीतून. हे बघा वरतून ज्या ह्याच्यात नदी येते वाहत, हे ओढ्यांचं पाणी. आता हे पाणी बघा एवढंच आहे. आता इथे दाखवायला पाहिजे ना. रघुवीर घाट समाप्त. आपल्याला कुठे जायचं आता? खाली ना? खाली जायचं.